राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे। महाराष्ट्राचा विकासाचा गाडा पुढे घेऊन जाण्याकरता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आज अर्थसंकल्प मांडला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आमचं महायुती सरकार काम करत असताना विरोधकांकडून जी टीका होत होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्यामुळे महाराष्ट्र हा आर्थिक डबघाईला जाईल, महाराष्ट्रामध्ये फायनान्शियल डेफिसिट पाहायला मिळेल किंवा आर्थिक तूट महाराष्ट्राची होईल, परंतु आजचा अर्थसंकल्प पाहता आपल्याला बरोबर ह्याच्या विरुद्ध म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आजचा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे। उद्योगाच्या दृष्टीने देखील आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा आहे। बाह्य गुंतवणूक जी राज्यामध्ये आलेली आहे, आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त FDIची इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDI हे आज महाराष्ट्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते। आपला सर्वांना कल्पना आहे की डावसमध्ये जे तिथे डावसमध्ये झालेली महाराष्ट्रामध्ये आलेली इन्व्हेस्टमेंट ती पाहता देखील जवळपास 16 लाख तिथे आपण रोजगाराची निर्मिती आपण करू शकणार आहोत। एकंदरीत शेतीविषयक देखील अर्थसंकल्प आजचा हा दृढ अर्थसंकल्प पाहायला मिळतोय। उद्योगामध्ये तर भरारी आहेच, परंतु शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा आजचा हा अर्थसंकल्प ठरेल। विशेषतः मी ग्रामविकासचा राज्यमंत्री म्हणून देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मनापासून आभार मानतो। माननीय पंतप्रधान महोदयांची असलेली अतिशय महत्त्वाकांक्षी त्यांचा प्रकल्प म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरं बांधण्याचा आपण निश्चय केलेला आहे। या 20 लाखापैकी जवळपास 19 लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे। या 19 लाखपैकी जवळपास 14 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा त्यांच्या अकाउंटला जमा देखील झालेला आहे। देशामधलं महाराष्ट्र हे सर्वात पहिलं राज्य आहे इतकं मोठं टार्गेट पूर्ण करण्याचं। एकंदरीत आपल्या कोकणासाठी देखील याच्यामध्ये निधी उपलब्ध करून दिला गेलेला आहे। मुंबई बँगलोर हायवे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबई गोवा हायवेवर आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे। त्याला जोडूनच आता आपल्याला मुंबई बँगलोर हायवे हा देखील होणार आहे, जो जसा समृद्धीच्या आधारे हा हायवे होणार आहे। आणि या हायवेकरता देखील आपल्या सरकारने जिथे आर्थिक तरतूद केलेली आहे। लवकरच मुंबई गोवा हायवे हा मुंबई बँगलोर हायवे ज्यावेळेला तयार होईल समृद्धीच्या आधारावरती ग्रीनफील्ड रोड आपण त्याला म्हणतोय, आणि नक्कीच जसं समृद्धी हायवे तयार झाल्याच्या नंतर त्या परिक्षेत्रामध्ये उद्योग यायला सुरुवात झाली, त्याच धर्तीवरती ज्यावेळेला हा हायवे पूर्ण होईल त्यावेळेला इथे देखील इथे आर्थिक आणि उद्योगाच्या दृष्टीने इथे भरारी येईल असा आमचा विश्वास आहे। या अर्थसंकल्पामध्ये कोकणाला काय मिळालं, कोकणातल्या पायाभूत सुविधा आणि कोकणातल्या पर्यटन विकासाला किती चालना मिळेल? आणि एकंदरीत अभिनंदन करायला हवं सन्माननीय अजितदादा यांचं ह्यासाठी की कोकणाला आजपर्यंत नेहमी दुर्लक्षित केलं गेलं, परंतु आज आपण पाहिलं तर सिंचनाच्या माध्यमातून देखील कोकण समृद्ध झालं पाहिजे ह्या दृष्टीने जलसंधारण विभागाला जो निधी उपलब्ध करून दिला जवळपास 3 ते 3.25 हजार कोटी उपलब्ध करून दिलेला आहे। ह्याच्यामध्ये प्राधान्याने कोकणामधली कामं घेण्यात यावी अशी नक्कीच ही सूचना माननीय मुख्यमंत्री मोदींनी पहिल्याच दिवशी केलेली आहे। त्यामुळे खात्यांना जो निधी वाटप केलेला आहे त्याच्यामध्ये देखील कोकणामधली कामं ही जास्तीत जास्त घेण्यात येतील याच्याकडे आम्ही स्वतः लक्ष ठेवून असू। पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आपला सर्वांना कल्पना आहे की पर्यटन विभागाला आजपर्यंत तुटपुंज निधी मिळायचा, परंतु आता देखील अतिशय चांगला निधी हा पर्यटन विभागाला उपलब्ध करून दिलेला गेलेला आहे। ज्या पर्यटन विभागाच्या पॉलिसीज आहेत त्या जरी योग्यरित्या राबवल्या गेल्या तरीसुद्धा कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने हे विकसित होईल आणि त्याला चांगली चालना मिळेल। आणि म्हणून मला वाटतं ह्या विभागांना ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या देखील आपण विचारात घेतल्या पाहिजेत। त्या विभागामध्ये अंतर्भाव विकासांचा जो होईल त्यामार्फत हा विकास होईल। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये दरमहा आपण महिलांना देत आहोत, लाडक्या बहिणींना आपण देत आहोत। ते आम्ही 2100 रुपये करणार नाही असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही। शेवटी आपल्याला आर्थिक घडी आज ही व्यवस्थित होते, आपल्याला विकास करत असताना सगळ्याच बाजू आपल्याला सांभाळून घ्यायच्या असतात, परंतु 2100 रुपये आम्ही देणार नाही असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही। नक्कीच आम्ही दिलेला शब्द हा पूर्ण केला जाईल हा आमचा शब्द आहे। दुसरा विषय वीज दरामध्ये जी कपात केली जाईल। बघा, शेवटी मी उदाहरण देईन, आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जी 20 लाख घरं आपण उभारणार आहोत,
या 20 लाख घरांच्या वरती आपण सोलार पॅनल देखील आपण त्यांना बसवून देत आहोत. म्हणजे त्या घरामधली वापरली जाणारी वीज ही मोफत तिथे त्यांना उपलब्ध होईल याची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आपण ह्याचा फायदा शेवटी त्या ग्राहकांनाच होणार आहे. गृह विभागाला देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे 2237. नाही, मला आवर्जून उल्लेख करायला हवा आहे की गृह विभागाच्या अंतर्गत विशेषतः सायबर क्राईम रोखण्यासाठी जो महाराष्ट्र सायबर प्रकल्प जो आता आपण राबवत आहोत त्याला विशेषतः निधी उपलब्ध करून दिला गेलेला आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे जुने पोलीस स्टेशन्स आहेत किंवा पोलीस वसाहती आहेत त्यांना निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी होती. त्याचा देखील माननीय उपमुख्यमंत्री मोदींनी त्याचा उल्लेख देखील केलेला आहे. आणि म्हणून गृह विभागामध्ये जी तरतूद आहे त्याच्यामध्ये सायबर क्राईम रोखण्याकरता प्रामुख्याने नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. आणि पोलिसांच्या वसाहती ज्या आहेत त्या सुरळीत करणे की त्याचं चांगलं बांधकाम करण्यासाठी नवीन इमारती उभा करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. धन्यवाद. जल वाहतुकीसाठी प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलं होतं. त्याचबरोबर बंदर विकास देखील महत्त्वाचा विषय होता, पण त्यासाठी निधी पुरेसा दिला गेला नाही. बघा, नक्कीच मी त्याची माहिती देखील घेईन, परंतु बंदर विकास हा कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे किंवा महत्त्वाचा तिथे हेड आहे. एकंदरीत 720 किलोमीटर या समुद्रकिनाऱ्यावरती बंदर विकास होण्याकरता DPDCला देखील निधी उपलब्ध असतो आणि त्यामार्फत देखील आपण तिथे विकास करत असतो. विशेषतः मी ह्या देखील उल्लेख आवर्जून करेन की DPDCला जवळपास 2000 कोटी दादांनी वाढवून दिलेले आहेत आणि त्याचा देखील उपयोग मूलभूत सुविधा उभारण्याकरता सगळ्या हेडच्या अंतर्गत, म्हणजे पाण्याच्या अंतर्गत असेल, सिंचनाच्या अंतर्गत असेल, रस्ते विकासाच्या अंतर्गत असेल, अन्य कुठल्या हेडच्या अंतर्गत असेल, ह्या निधीचा उपयोग हा त्याकडे देखील होईल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.